नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस डी एज्युकेशन या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जी केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली होती? महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, 15 ऑगस्ट 2007 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, राज्य राखीव पोलीस दल यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? राज्य राखीव पोलीस दल यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, देशामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? देशामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, सन 1954 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सुनीता विल्यम्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश या राज्यामधून किती सदस्य निवडून जातात? सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश या राज्यामधून किती सदस्य निवडून जातात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, 80 सदस्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ओरिसा या राज्यामधील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी व महत्त्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, इथिलीन गॅस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते? भारताने खालीलपैकी कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सन 1991 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते? राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, 250 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, भोगवती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे? संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, जिनिव्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नद्या जोड प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समुद्रगुप्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सौर उपकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग केला जातो? सौर उपकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंतरवक्र प्रकारचे आरसे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळला जातो? जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 14 नोव्हेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गुरु शिखर हे पर्वत खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळण्यात येतो? जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळण्यात येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इतिहासामधील 3 लढायांमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले ठिकाण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वस्तू व सेवा कर हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? वस्तू व सेवा कर हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष कर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये आढळतात? केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये आढळतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दूध या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? भारतामधील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुंदरबन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भुईमुगाच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे देशामध्ये अग्रेसर आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे देशामध्ये अग्रेसर राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या खालीलपैकी किती आहे? भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 7 देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कल्पकम अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झेलम रावी सतलज खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? झेलम रावी सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक अपंग दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 3 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1953 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 11 जुलै 1969 साली देशामधील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 19 जुलै 1969 साली देशामधील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिरपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 विद्युत धारा मोजण्याचे एकक खालीलपैकी काय आहे? विद्युत धारा मोजण्याचे एकक खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एम्पियर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 50. अभिनव भारत ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? अभिनव भारत ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता ते. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. थँक्यू.